घरामध्ये हाऊसवाईफ दिवसभर काम करत असते आणि त्याच्यामध्येच अजून हे नवीन पराक्रम घडलेले असतात. घरामध्ये अशा वस्तू आपण एकमेकांमध्ये ठेवून देतो आणि त्यानंतर ते काढण्याला खूपच प्रॉब्लेम येतात. तर ते आपण पटकन काढण्यासाठी त्यामध्ये मी असेच माझे ग्लासमध्ये ग्लास अटकलेले निघतच नव्हते, तर त्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि गरम पाणी टाकल्यानंतर ते पटकन निघून गेले. तसंच तुमचे डब्बे वगैरे असतील, कोणते एकमेकांमध्ये अटकलेले असतील, तर तुम्ही गरम पाणीचा वापर करून 10 मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर ॲटोमॅटिक ते काहीही जोर न लावता ते गरम पाणी टाकलेलं असतं, त्यामुळे सैल होतं आणि ते पटकन निघून येते. तर आपण दिवसभर काम करत असतो आणि असे मध्ये-मध्ये काहीतरी झालं आणि पटापट आपले काम होत नाही, मग आपण वैतागतो. तसं प्रत्येक स्त्रीला आपल्या घरामध्ये स्वच्छता व्हावी म्हणून ती काही ना काही करत असते. तर तसेच आपल्या घरातला मेन पॉईंट असतो तो म्हणजे तेलाची बरणी. तेलाची बरणी पूर्णपणे रोज-रोज आपण तेलाची बरणी क्लीन करत नसतो. तर जेव्हा आपलं तेल संपलेलं असतं, तेल टाकायचं असतं, तेव्हा आपण तेलाची बरणी क्लीन करत असतो. तर रोज आपण तेलाची बरणी कशी क्लीन करून घ्यायची बाहेरच्या बाहेर, तर त्याचा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. त्यालाही तुम्ही छान प्रतिसाद दिलेला होता. तर आज आपण जी चिकट झालेली आणि धुतल्यानंतर पण डाग राहून जातात अशी पूर्णपणे क्लीन करण्यासाठी आपण ही बरणी कशी क्लीन करायची ते बघूया. तर यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. मी मोठा पॉट आहे स्टीलचा, तोच डायरेक्ट गॅसवरती ठेवून दिलेला. परत परत टाकण्याऐवजी आपण थोडे थोडे शॉर्टकट कामं करत राहायचे आहेत. तर ही जी छोटूशी माझी बरणी आहे, जिथं मी थोडंसं तेल काढून ठेवते आणि एक मोठी आहे जिथे मी सर्व तेल 1 लिटर जर ऑइल असेल ते त्याच्यामध्ये टाकत असते. दोघी बरण्या मी एकसोबतच धुवून घेते कारण गरम पाणी करायचं असतं आणि त्यामध्ये मी सोडा टाकून दिलेला आहे. थोडा सोडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे पाण्यामध्ये, म्हणजे थोडेसे जे डाग असतात ते हलके लाईट होतील. जे भिजत घातलं असं आपण म्हणू शकतो. मैत्रिणींनो, मी असेच काही ना काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुमचा प्रतिसाद देखील खूप छान येतो. मला कमेंट देखील छान येतात. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. 15-20 मिनटं भिजत घातल्यानंतर त्याला आपण वॉश करणार आहोत. तर वॉश आपण हे साबणाने नव्हे, तर जे आपलं डिटर्जंट पावडर असतं त्याच्याने आपण वॉश करणार आहोत. काय होतं, जे डिटर्जंट पावडर असतं ना त्यामध्ये दाणे असतात. त्या दाण्यांमुळे जे आपल्या स्टीलचे भांडे असतात त्यांच्या स्टीलचा जो सगळी जी चिकटपणा असतो तो या दाण्यांमुळे निघून जातो. म्हणून मी सहसा डिटर्जंट पावडर असतं त्याच्याने जी चिकट भांडी असतात ते डिटर्जंट पावडरने डायरेक्ट साफ करते. नाहीतर आपली रांगोळी असते, रांगोळीमध्ये डिटर्जंट पावडर टाकायचं आणि छान घासघास घासून टाकायचं. मोठी बरणी आराम करते तोवर आपण छोटी बरणीला साफ करून घेऊयात. मला ही आमच्या घरातली म्हणजे माझ्या घरातली ही छोटीशी बरणी मला खूप आवडते. त्यामध्ये तेल टाकायला खूप आवडते आणि ती मी चपाती जेव्हा बनवते तेव्हा यूज करत असते आणि जेव्हा मग तळण्याचं तेल असतं ते देखील मी त्यामध्ये टाकत असते. थोडंफार आपण चपातीला ते तेल लावू शकतो, चांगलं चाळून घ्यायचं आणि मग त्याचा वापर आपण करू शकतो. तर घासणीच्या साहाय्याने मी त्याला व्यवस्थित घासून घेत आहे. मी स्पंजची घासणी घेतलेली आहे आणि थोडासा हाताचा प्रेस करते. जी आपण तारेची घासणी घेतो ना, त्याच्याने काय होतं ते क्रॅच पडतात आणि एवढं छान आपलं प्लेन स्टीलचे भांडे असतात ते पूर्णपणे क्रॅश पडून खराब होतात. त्यासाठी मी थोडंसं सॉफ्ट घासणी घेतलेली आहे. जी स्कॉच ब्राईट असते ना, ती देखील तुम्ही यूज करू शकतात. जेव्हा आपण भांडे घासत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूचा जो प्लॅटफॉर्म असतो तो खराब होतच असतो. आता आपण ही बरणीला उठवून तिचे पूर्ण क्लीन करणार आहोत. आपल्या तेलाची मोठी बरणीचे जे आजूबाजूचे कानं असतात त्यांना देखील आपल्याला डीपली क्लीन करून घ्यायची. त्यामध्ये पूर्ण ब्लॅक ब्लॅक काळं काळं झालेले घाण असतं आणि पूर्ण चिकट झालेले असते. आता ती व्यवस्थित निघणार नाही. आधी आपण बरणी पूर्णपणे घासून घेऊ आणि नंतर धुतल्यानंतर त्याच्यावाले आपण ते कान कसे क्लीन करायचे ते बघणार आहोत. तुम्ही यामध्ये रांगोळीचा पण नक्की वापर करू शकता. पितांबरीचा देखील तुम्ही वापर करू शकता. जे थोडंसं असं खरबरं असतं ना, ती वस्तूने साबणाने ते चिकटपणा जात नाही, फक्त फेस होतो. म्हणून फेस होण्यासाठी आपण डिटर्जंट वापरलेलं आहे. आपले डेलीचे स्टीलचे भांडे असतात, प्लेटा वगैरे असतात त्यांच्याने ठीक आहे. जे आपण लिक्विड वगैरे वापरतो विमचं, त्याच्याने देखील पटापट घासले जातात. इथं मी थोडीशी जाड घासणी घेतलेली आहे. तर ही घासणी मी घेतलेली आहे, पण मी प्रेस न करता हलके हलके जे काळपट डाग असतात म्हणजे जे चिकट झालेले पिवळे पिवळे डाग असतात ते काढण्यासाठी मी ती घासणी वापरलेली आहे.
बऱ्याच महिलांना चिकट भांडे घरामध्ये अजिबात आवडत नाही. स्वच्छताची बऱ्याच महिलांना आवड असते आणि आपण प्रत्येक वेळेस आपल्याला वेळ मिळत नाही आणि ते पण खराब दिसतं. म्हणून बऱ्याच महिला सेन्सिटिव्ह असतात. त्यांना वाईट देखील वाटत असते. तर ते मधल्या वेळी असे कामं करत असतात. आणि काही महिलांना वेळ मिळत नाही. दोघं घरकाम आणि बाहेरचं काम देखील दोघं सांभाळता त्यांना वेळ मिळत नाही. म्हणून ते आठवड्यातनं एकदा क्लीन करतात किंवा 15 दिवसानंतर क्लीन करत असतात. आपल्याला जर पूर्ण वर ऑइल झालेलं असेल, चिकट वाटत असेल आणि आपल्याला पूर्ण क्लीन करायचं नसेल, आतमध्ये तेल असेल बरणीच्या, तर आपण त्याला टिश्यू पेपरने पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं. सहज इझिली क्लीन होऊन जाते. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली जी बरणी आहे ती पूर्णपणे असं क्लीन होत आहे आणि तिला शायनिंग देखील चमकायला देखील लागलेली आहे. आपण त्यामधली जी पळी असते ती देखील क्लीन करून घेणार आहोत. त्याचं कॅप देखील आपण क्लीन करून घेणार आहोत. ते मी बऱ्यापैकी क्लीन करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता जे कानाजवळ जे काळपट आहे ते आपण काढणार आहोत. ते जे कानाजवळ जे असतं त्याला आपण सुरीने काढून घ्यायचं. सुरीने थोडंसं आपण काढायचं किंवा सुई असते त्या सुईने देखील आपण काढू शकतो. आणि जी आपली प्लेट असते, जे आपण बरणीचं झाकण असतं त्यामध्ये जे असतं त्याला आपण जो कानामध्ये आपण कान क्लीन करण्यासाठी जो बड्स वापरतो त्याचा वापर करून ते क्लीन करून घ्यायला हवे. तर इथे मी सुरीच्या साहाय्याने ते क्लीन करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता तर काळपटपणा निघून जातो. जर आपण हे पूर्ण क्लीन केलं नाही तर पूर्ण काळपट होऊन जाते आणि नंतर मग ती बरणी आपल्याला वापरावीशी वाटत नाही आणि तेल हे आपल्याला डेली यूज करायचं असतं. म्हणून कधीही तेलाचं जे भांडं असतं ते आपल्याला स्वच्छच असायला हवे. या बरणीमध्ये 2 लिटर तेल आरामात मावतं. सुरीच्या साहाय्याने किंवा पिनने कोणतीही सेफ्टी पिन असते त्याने देखील आपण काढू शकतो. आणि त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं. जास्त ओलं करायचं नाही. ओलं केलं का ते भिजत जातं आणि मग ते परत निघत नाही. म्हणून त्याला आपण पूर्णपणे कोरड्याच कपड्याने पुसून घेणार आहोत. तुम्हाला मगाशी बोलली बडच्या साहाय्याने आपण त्याची कॅप क्लीन करणार आहोत. तर अशा पद्धतीने त्याची कॅप क्लीन होऊन जाते. या चॅनलवरती घरातली पूर्ण क्लिनिंग, किचन क्लिनिंग, बाथरूम क्लिनिंग सगळं जे आपलं प्रोडक्ट असतात त्याची रिव्ह्यू मी शेअर करत असते. आणि काही मला जे पर्सनल ब्लॉग देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामध्ये देखील हेल्पफुल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण ब्लडच्या साहाय्याने ते कॅपमधून पूर्ण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. तर आता आपली बरणी नव्यासारखी छान चमकायला लागली आहे. सगळं आपण व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. जास्त वेळ लागत नाही. अर्ध्या तासामध्ये तुमचं पूर्ण काम होऊन जातं. म्हणून आठवड्यातनं एकदा का होईना पूर्ण क्लीन करून घ्यायचं. आपलं छोटूसं हे जे आहे ती बरणी ती देखील क्लीन झालेली आहे. तर पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.